सो गाईज हा व्लॉग आहे रक्षाबंधनचा. तुम्हाला थंबनेलवरून ऑफकोर्स कळालंच असेल, पण तरी पण मी सांगते. सो येस, हा व्लॉग आहे रक्षाबंधनचा आणि मी रक्षाबंधनच्या आदल्या दिवशी स्टार्ट करते व्लॉग. आज तारीख आहे 18 आणि रक्षाबंधन आहे उद्या, म्हणजे की 19 तारखेला रक्षाबंधन आहे. सो मी आज हा व्लॉग स्टार्ट करते आणि हा व्लॉग कधी येईल ते मला माहीत नाही. मोस्टली तर संडेलाच येईल पुढच्या. आज एक व्लॉग आला ऑलरेडी इंडिपेंडन्स डेचा, सो हा व्लॉग पुढच्या संडेला येईल. सो येस, आणि रात्रीचे 9:05 झालेत. सो आत्ता मी व्लॉग स्टार्ट करते आणि आत्ता मी तुम्हाला काहीतरी दाखवेन असा मी विचार केला आहे. कारण नुसतं इंट्रोड्यूस करून चालणार नाही, आपल्याला काहीतरी दाखवायला पाहिजेच. सो मी तुम्हाला माझ्या राख्या दाखवते. सो मी घेतल्यात राख्या, अशा बऱ्या आहेत, चांगल्या आहेत, नाही वाईट नाही, मस्त आहेत राख्या, मला तर आवडल्यात. सो मी त्यामुळे अशा राख्या घेतल्यात. तुम्हाला दाखवते मी 2 मिनटं. सो गाईज, मी 2 टाईपच्या राख्या मला घ्यायला लागल्यात. मी सगळ्यांना सेमच घेणार होते, पण मला 2 टाईपच्या राख्या घ्यायला लागल्यात. कारण मला ज्या दाखवूनच सांगते मी, ह्या ज्या आहेत त्या मी 10 घेतल्यात टोटल. 1 2 हे 4, या 4 आणि या 2. कारण मला ह्या बघा, या अशा राख्या आहेत भाईवाल्या. मागच्या वेळेस माझ्या ब्रोवाल्या होत्या, यावेळेस माझ्या भाईवाल्या आहेत. अजून पण मस्त दुसऱ्या पण मला घ्यायच्या होत्या, पण बरं जाऊ द्याच घेतो. कारण बाकीच्या मला म्हणजे सगळ्यांसाठी सेम नव्हत्या भेटत. कशात 1 2 भेटत होत्या, तर त्याच्याहून कमी किंवा तेवढ्या सगळ्या जेवढ्या मला लागतात, अरे कहना क्या चाहते हो, तेवढ्या त्याच्यात नव्हत्या भेटत. यात पण सगळ्यांनाही भेटल्यात, यात पण मला 10च भेटल्यात. कारण मला लागतात टोटल 15 राख्या, पण याच्यात मला फक्त 10च राख्या भेटल्यात. सो त्यामुळे मला ह्या राख्या घ्यायला लागल्या. त्याचं पॅकेट कुठं गेलं काय माहिती. सो मला ह्या 5 मोरवाल्या अशा राख्या घ्यायला लागल्या. त्या बघा, या आहेत त्या. आणि ह्या मग 10 घेतल्या मी, या मला 10च भेटल्या. आणि मग मी ह्या त्याच्याहून चांगल्या म्हणजे ह्या पण चांगल्या होत्या, सो मी ह्या मग 5 घेतल्या. आणि मी बाळाला आणि जिवेशला लाइटिंगवाल्या अशा कार्टूनवाल्या राख्या घेतो, कारण ते अजून छोटे आहेत. सो त्यामुळं तशा त्यांना राख्या घेतो. पण मागच्या वर्षीपासून आमच्या बाळाची म्हणजे की गौरांश आणि जिवेशची अशी इच्छा आहे की त्यांना पण मोठ्या मुलांसारख्या जशा दुसऱ्या दादासांना राख्या घेतो तशाच त्यांना पण घ्यायच्या. कारण ते बोलतात की आम्ही आता छोटे नाही राहिलो, आम्ही पण आता मोठे झालो. बाळाच्या राख्या पाहिजे. हरिनाम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद, ये क्या हुआ? छोट्या का नको, लय झाली लहानपणी सगळी बांधायची. सो आम्हाला आता मोठे पोरं. आम्ही स्कूलला न्यायचो ना, आणि गाईज आम्ही स्कूलला न्यायचो ना, त्या राख्या मग टीचर जाम मारायच्या. हा, म्हणजे यांचं कसं आहे की स्कूलमध्ये लाइटिंग यांना म्हणजे आवडतात. कारण लाइटिंगच्या राख्या आवडतात का, तर स्कूलमध्ये जाऊन ते शायनिंग मारायला लागते जराशी. माझ्याकडे लाइटिंगची राखी खेळायला लागतं स्कूलमध्ये. पण स्कूलमध्ये असला सगळं अलाउड नसतो, आणि जर भेटला तर मग पनिशमेंट भेटते. सो त्यामुळे त्यांना आता लाइटिंगच्या नको तर असल्या राख्या पाहिजेत. ह्या राख्या, हा पण राख्या आमचा बाळा काढतो, गोविंदापर्यंत ठेवायच्या असतात. पण हा माणूस ठेवत नाही. माझी सुद्धा राखी ठेवत नाही. बाकीच्या बहिणींची तर लांबच, माझी पण राखी ठेवत नाही. काय असतं हड, माझी पण राखी ठेवत नाही. एकतरी राखी ठेवायला लागते ना गोविंदापर्यंत. याची संध्याकाळी सगळ्या राख्या निघतात आणि याचा हात पूर्ण भरतो. मी उद्या तुम्हाला ना लास्टला एंडिंगला एकदम याचा हात दाखवेल जर ह्यानी सगळ्या राख्या ठेवल्यात तर. सो येस, अशा प्रकारे आता मी तुम्हाला राख्या दाखवल्यात. आणि म्हणून आम्हाला बाळांना पण अशाच राख्या घ्यायला लागतात. बाळा बोलतो मी मोठा झाला, मला पण तशीच राखी पाहिजे. मग जिवेश बोलतो दादाला तशा राख्या, मग मला पण तशीच राखी पाहिजे. असं असतं यांचं. सो त्यामुळे आम्हाला तशा राख्या घ्यायला लागतात. सो येस, अशा प्रकारे घेतल्यात आपण राख्या. आणि 5 मिनिटं इथंच झाली गाईज. बाय बाय, आपण भेटू उद्या. सो हे गाईज, दिस इज नेक्स्ट डे आणि आज आहे रक्षाबंधन. सो आत्ता मी उठले आणि आत्ता वाजलेत, अरे यार यस ब्लर दिसत होता, पण 8:30 वाजून गेलेत. आणि आत्ताशी मी उठलोय. बाळाची आमची आंघोळ पण झाली. बाळा तर रेडी बिडी होऊन बसलाय आणि मम्मीने काहीतरी सामान आणायला त्याला खाली पाठवलं. सो आता मी रेडी होईल, सगळं आवरून बिवरून मग त्याला राखी बांधेल.
सो त्याच्या आधी बरं ब्लॉग स्टार्ट करू. सो त्यामुळे मी आधी ब्लॉग स्टार्ट करते. सो येस, गुड मॉर्निंग एव्हरीवन आणि सगळ्यांना हॅपी रक्षाबंधन. सो चला आता आपण आंघोळीला जाऊ आणि मग सगळं रेडी बिडी होऊन डायरेक्ट राखी बांधतानाच भेटू. आता पहिले आम्ही देवाला राखी बांधतोय, स्वामींना आणि श्रीकृष्णाची. दिसतोय ताईंचे नाश्ते चालू आहेत. आज सोमवार आहे, कितवा तिसरा ना, तिसरा आणि सगळ्यांचे उपास आहेत. सो त्यामुळे आज साबुदाण्याचे वडे. सो चला आता आपण बाळाला राखू. बाळ इकडे बघ. बाळाला आमच्या लई राखी बांधायची. तुम्ही कुठे सकाळला गेले ए सांगणार नाही खा ना. ओरिन सारखा एवढा खाते. पलाली मम्मी पैसे आण. कुठे आणू पैसे? अरे तिकडे आहे बघ टेबलावर. जा जा उठ ना. पाय पड बाळा. सही पैसा होगा. हम सबका एक हैप्पी बर्थडे सोनताज. पेढा मेन भरव बाई पहिले. ते बघ ते बघ. ऐसे में बड़ा सख्त लौंडा हूं. अरे काल त्याने अख्खी पेटी पेढ्यासाठी तर मावशी बांध तू. ये बांधू ना. उपासाला चालते ना. सोनू काय आहे आपल्या
असं करा आता, असं ठेव. नाही ते प्रशांत कॉर्नर ते आहे त्याच्यातलं सो गाईज आता ही बांधताय, सुष्मिताई बांधते बाळाला राखी. बाळाची पहिली राखी बाय राणीताई. लवकरच. चिट्टे चिवची पर्स बघ. ए युनिकॉर्न. आता ताई बांधल. चल गा बांध, चल. आज माझ्या दिवसाची सुरुवात चांगली झाली. पडापडी नाही झाली का अजून चिव इकडे बघ जरशी. बांध बांध. दिवस उजाडला. 4 महिन्याने राख्यामध्ये मला लुटला बाळाला लुटला. तिचे पाया पड तिचे. अच्छे मूड में है क्या? जीव आहे का? सो हे गाईज आता मी विठ्ठलवाडीत गेलती भाऊ सणा राखी बांधायला दिघांना. सो त्याची काही व्हिडिओ नाही केली, पण एक फोटो, एकच भाऊ सोबत फोटो आहे तो मी याच्या आधी टाकीन. हा एकच भाऊ सोबत फोटो आहे. बाकीचे भाऊ घरात नव्हते तरी त्यांच्या पोरांना राखी बांधून आलो. चिट्टे आमची आज बोनीच बोनी ना, पैसाच पैसा. सो आता सोनताईची वाट बघतोय मी. कधीपासून तिची वाट बघतो, अजून आली नाही. मी राख्या बांधून आलो भाऊसांना तरी ती अजून आली नाही. आता ती येईल तेव्हा मग आम्ही पुढची प्रोसेस म्हणजे पुढच्या भावांना राखी बांधायला जाऊ. सो चला आता आपण भेटू पुढे, कोणाकडे जातोय बघू. चल.
आता जसं की तुम्ही बघितलं आम्ही सगळीकडे राख्या बांधायला फिरत होतो. मी सांगते गेलेलो किती वाजता, 11 11:30 आम्ही गेलतो आणि 1 मिनिट बरोबर 4:15 आणि आता ह्याशी मी आलोय. कंटाळलो, फुल कंटाळा आला माहिती. 15 भावांच्या घरी जाऊन आलो. डेंजर कंटाळा. तरी 2 भाऊस भेटलं नाही. आत्या आमची हॉस्पिटल आहे, सो त्यामुळं दोघांना बांधायची राहिले. तरी अजून बाकीच्यांची झाली, दोघांना बांधायची राहिले. 11ला गेलतो, 4:15ला आलोय. जाम डेंजर कंटाळा आला. आता बघू, चेंज केला तर करेल, नाही तर तो पण नाही करणार, तर तशीच रे.